गुड आफ्टरनून गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रान्झिस्टर टेस्टिंग बघितली आणि ट्रान्झिस्टर नंबरिंग सिस्टम बघितली. ओके, आता बघूया ट्रान्झिस्टर लोड लाईन काय भानगड आहे ती. ओके, द कॉमन इमिटर दॅट इज सी कॉन्फिगरेशन इज कॉमनली यूज इन ॲम्प्लिफायर सर्किट. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन जे आहे सी कॉन्फिगरेशन ते ॲम्प्लिफायर सर्किटमध्ये मोस्ट ऑफ द कॉमनली यूज करतात. ओके, नंतर ट्रान्झिस्टर विथ बायसिंग रेजिस्टर इज शोन इन द फिगर 2.10 ॲज अ कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर सर्किट. आता ट्रान्झिस्टर जे आहे तर ट्रान्झिस्टरमध्ये एक बायसिंग रेजिस्टर लावलं आहे. तो बायसिंग रेजिस्टर कोणता? तो बेसला लावला आहे RB कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरला. ते सर्किटमध्ये आपण बघितलं. ते RB काय बायसिंग रेजिस्टर आहे. ओके, नंतर देर आर टू रेजिस्टर्स RB अँड RC और RL इज द बेस बायस रेजिस्टर अँड कलेक्टर लोड रेजिस्टर रिस्पेक्टिव्हली. ओके, तर याच्यामध्ये काय आहे तर दोन रेजिस्टर आहेत. कोणकोणते रेजिस्टर? RB आणि RC. RCलाच ऑर म्हणून आपण RL बोलू शकतो, राईट. तर RB जो आहे हा बेस बायस रेजिस्टर आहे, राईट. आणि त्याला आपण काय बोललेलो? त्याला आपण बायसिंग रेजिस्टर पण, म्हणजे ते दोन्ही जे आहेत ते बायसिंग रेजिस्टर बायसिंग करण्यासाठी. आणि म्हणजे थोडक्यात तो एकच आहे. आणि तो जो नेक्स्ट आहे RC किंवा RL तो लोड रेजिस्टर म्हणून आपण, राईट. तर RB काय बेस बायस रेजिस्टर आहे आणि RC किंवा RL काय तो कलेक्टर लोड रेजिस्टर आहे. ओके, नंतर proper biasing of transistor is very much important. This is carried out by a load line analysis and calculations. तर ट्रान्झिस्टरचं प्रॉपर बायसिंग करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामुळं आपल्याला काय लोड लाईन ॲनालिसिस करता येतं आणि त्याच्यावरनं काही कॅल्क्युलेशन म्हणजे कॅरी आऊट करता येतं. ओके, तर बघूया सर्किट. ट्रान्झिस्टर लोड लाईनचं सर्किट कसं आहे. सी ॲम्प्लिफायर कॉन्फिगरेशन आहे. NPN ट्रान्झिस्टर आहे. बेस टर्मिनलला RB बेस बायस रेजिस्टर लावलं आहे. नंतर साईन वेव्ह दिली इनपुट आणि त्याला बायसिंग करण्यासाठी DC सप्लाय वापरला. बेस इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरी आणि इमिटर इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी आणि तो इमिटर ग्राउंड केलेला असतो. नंतर कलेक्टरला लोड रेजिस्टन्स थ्रू VCC दिलेला आहे आणि लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपण आउटपुट व्होल्टेज काढत असतो. आणि कलेक्टर आणि इमिटरमध्ये जे व्होल्टेज आपण मेजर करतो ते म्हणजे व्होल्टेज कोणता? त्याला बोलतात एक तर आउटपुट व्होल्टेज किंवा VC व्होल्टेज. ओके, आणि ते जो VCC सप्लाय ते कलेक्टरला दिलेला आहे कशा थ्रू? लोड रेजिस्टन्स RL थ्रू 12 व्होल्टचा VCC वापरलेला आहे. ओके, तर नंतर लोड लाईनकडे लक्ष दिलं तर आपण तर जसं आपण ट्रान्झिस्टर कॅरेक्टरिस्टिक बघितलं तसं की इंडिपेंडंट क्वांटिटी विल बी पुट ऑन X ॲक्सिस आणि डिपेंडंट क्वांटिटी ऑन Y ॲक्सिस. मग आपण काय केलं? VC आउटपुट व्होल्टेज काढलं X ॲक्सिसवर आणि नंतर Y ॲक्सिसवर आउटपुट करंट IC काढला. आणि नंतर आपण काय केलं की IBची जी व्हॅल्यू आहे IB इज इक्वल टू 0, नंतर IB इज इक्वल टू 10 मायक्रोॲम्पियर, IB इज इक्वल टू 12 मायक्रोॲम्पियर असं इन्क्रीज करत करत नंतर आपण काय केलं राहिलो IC करंट मेजर करत राहिलो आणि VC थोडा व्हॅरी करत. तर काय होतं आणि आपल्याला Q पॉईंट कसं मिळतो, कसं ड्रॉ करायचं ते क्वेश्चन पॉईंट लोड लाईन ड्रॉ करून ते आपण बघूया. ओके, तर त्याची प्रोसिजर आहे. तर बघूया. लोड लाईन नॉर्मली ड्रॉन ऑन IC/VC characteristics curve for the transistor used in amplifier circuit. जी लोड लाईन असते ना तर लोड लाईन IC/VC कॅरेक्टरिस्टिक कर्ववर ड्रॉ केली जाते ट्रान्झिस्टरच्या. म्हणजे कशासाठी? का तर ट्रान्झिस्टर यूज ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून लोड लाईनचं कॅरेक्टरिस्टिक जे आहे ते शिकणं खूप गरजेचं आहे. ओके, नंतर when transistor is used as an amplifier, two conditions must be verified. जर ट्रान्झिस्टर यूज ॲज ॲम्प्लिफायर वापरायचं असेल तर दोन कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहेत. त्या कोणकोणत्या बघूयात.
तर ते आपण लास्ट टाइम पण डिस्कस केलं काय बेस इमिटर जंक्शन मस्ट बी फॉरवर्ड बायस अँड बेस कलेक्टर जंक्शन शुड बी रिव्हर्स बायस. पहिली कंडिशन आहे बेस इमिटर जंक्शन हे फॉरवर्ड बायस पाहिजे आणि बेस कलेक्टर जंक्शन हे ऑलवेज रिव्हर्स बायस पाहिजे. ओके. नंतर ट्रान्झिस्टर शुड नॉट गो इनटू सॅच्युरेशन अँड कट ऑफ. ईच मस्ट बी इन ॲक्टिव्ह रिजन. आणि दुसरं रिझन काय, दुसरी कंडिशन की ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर वापरायचं असेल तर की ट्रान्झिस्टर हे सॅच्युरेशनमध्ये आणि कट ऑफ स्टेटमध्ये नाही गेलं पाहिजे, हे फक्त ॲक्टिव्ह रिजनमध्येच वर्क झालं पाहिजे. ओके, एवढी काळजी घ्यायची. क्लिअर. नंतर ॲज शोन इन अ फिगर 2.10 the first condition is satisfied but the second is obtained by load line analysis and selecting a operating point, that is Q. तर ह्याच्यामध्ये काय, ह्या डायग्राममध्ये आपण काय फर्स्ट कंडिशन आपण सॅटिस्फाय करू आणि सेकंड कंडिशन ऑब्टेन करण्यासाठी आपल्याला लोड लाईन ॲनालिसिस आणि काहीतरी सिलेक्टिंग आपल्याला ऑपरेटिंग पॉईंट, त्याला क्यू असं नाव दिलं. ओके. तर बघूया. नंतर काय, द लोड लाईन इज ड्रॉन बाय टेकिंग टू एक्स्ट्रीम कंडिशन्स इन टू कन्सिडरेशन ॲज फॉलोज. जर लोड लाईन आपल्याला ड्रॉ करायची असेल तर 2 एक्स्ट्रीम कंडिशन आपल्याला घ्यावं लागतात. त्या कोणकोणत्या ते पहिलं बघूया. पहिलं आहे ए सॅच्युरेशन. तर सॅच्युरेशनमध्ये काय करावं लागतं, सॅच्युरेशनमध्ये ॲट दिस पॉईंट कलेक्टर करंट आय सी इज मॅक्झिमम. इट इज कॅल्क्युलेटेड बाय इक्वेशन. सॅच्युरेशन पॉईंटला काय असतं, सॅच्युरेशन पॉईंटला तर त्या पॉईंटला जे कलेक्टर करंट असतं, कलेक्टर करंट त्या पॉईंटला एकदम मॅक्झिमम असतं. ओके. तर मॅक्झिमम असल्यामुळे सॅच्युरेशन पॉईंटला, तर तेव्हा आपण ते कसं कॅल्क्युलेट करतं इक्वेशन वापरून, व्ही सी ई, तो वापरून कसा, व्ही सी ई इज इक्वल टू व्ही सी सी मायनस आय सी आर एल. आय सी आर सी पण वापरू शकतो आपण. तर याच्यामध्ये आपण आर सीच्या जागी आर एल घेतलं म्हणून आर एल वापरलं. ओके. तर कसं आहे, व्ही सी ई इज इक्वल टू व्ही सी सी मायनस आय सी आर एल असं फॉर्म्युला आहे. मग पुट आय सी सॅट इज इक्वल टू व्ही सी सी डिवायडेड बाय आर एल. मग आय सी सॅच्युरेशन म्हणजे मॅक्झिमम करंट, जे सॅच्युरेशन करंट असतं आहे मॅक्झिमम करंट कलेक्टर, त्याला सॅच्युरेशन करंटबद्दल त्याचा फॉर्म्युला काय होतो, व्ही सी सी डिवायडेड बाय आर एल. राईट. मग नंतर काय फॉर्म्युला होतं, व्ही सी ई इज इक्वल टू व्ही सी सी मायनस, तर आय सी सॅटचा जो फॉर्म्युला आहे ते आपण पुट आउट करूया. तर व्ही सी सी डिवायडेड बाय आर एल इंटू आर एल. तर आर एल गेट कॅन्सल्स आउट, देअर फोर इज इक्वल टू व्ही सी सी मायनस व्ही सी सी इज इक्वल टू 0 असं येतं. बरोबर. तर व्ही सी सी मायनस व्ही सी सी काय आलं, 0 आलं. म्हणजेच काय आलं या कंडिशनमध्ये, thus the coordinates at the saturation are 0 and VCC divided by RL. मग कोऑर्डिनेट्स काय असतील, एक्स ॲक्सिसवर हे 0 असेल आणि वाय ॲक्सिसवर VCC डिवायडेड बाय RL असेल. ओके. मग तो पॉईंट आपण वाय ॲक्सिसवर घेतलेला आहे कोऑर्डिनेट्स, तो पॉईंट दिला आहे ए पॉईंट आणि त्याला नाव दिलं सॅच्युरेशन पॉईंट, तिथं व्होल्टेज दिलं VCC डिवायडेड बाय RL. ही झाली पहिली कंडिशन. गॉट इट. ओके. देन नंतर फॉर द सर्किट शोन इन द फिगर आय सी सॅट इज इक्वल टू व्ही सी सी डिवायडेड बाय आर एल इज इक्वल टू 12 व्होल्ट डिवायडेड बाय 1K. आता आर एल किती आहे, 1K, आणि व्ही सी सी किती आहे, 12 व्होल्ट आहे. मग 12 व्होल्ट डिवायड बाय 1K इज इक्वल टू 12 मिली ॲम्पियर. मग आय सी सॅच्युरेशन किती आहे, 12 मिली ॲम्पियर अँड व्ही सी इज 0 आणि व्ही सी काय 0. जर आपल्याला जर ग्राफमध्ये काढायचं असेल तर ते आपण त्याचे कोऑर्डिनेट्स काय काढता येईल, जर ह्या व्हॅल्यूनुसार 0 आणि 12 मिली ॲम्पियर, 0 व्होल्ट 12 मिली ॲम्पियर. ओके. गॉट इट. ओके. देन नंतर बी बघा, कट ऑफ दुसरी कंडिशन कट ऑफमध्ये ॲट दिस पॉईंट पुट आय सी इज इक्वल टू 0 इन इक्वेशन. तर याच्यामध्ये जेव्हा कट ऑफ स्टेटमध्ये जातं ट्रान्झिस्टर तेव्हा
कलेक्टर करंट इज 0 असतं. मग तेव्हा तो फॉर्म्युला आपला कोणता आहे? तो फॉर्म्युला आपण व्ही सी इज इक्वल टू व्ही सी सी मायनस आय सी आर एल बघितलं. मग आय सी इथं काय 0 आहे. मग व्ही सी इज इक्वल टू व्ही सी सी मायनस 0 इंटू आर एल म्हणजे काय होतं? 0 होतं. मग व्ही सी इज इक्वल टू व्ही सी सी होतं. बरोबर. म्हणजे काय? दस कोऑर्डिनेट्स ॲट कट ऑफ इज व्ही सी सी आणि 0. क्लिअर. दस वी गेट 2 पॉईंट्स व्ही सी ई अँड आय सी. मग याच्यामध्ये काय होतं आपल्याला? तर आपल्याला 2 कोऑर्डिनेट्स मिळतात. सॉरी, तो व्ही सी सी आणि आय सी असे, तो व्ही सी ए नाही आहे. मग इथं 2 कोऑर्डिनेट्स कोणकोणते मिळतात आपल्याला? पहिल्या कंडिशनमध्ये मिळतं, त्याला पॉईंट देऊया ए पॉईंटला काय 0 व्ही सी सी डिवायडेड बाय आर एल. आणि नंतर दुसरा बी पॉईंट देऊया, त्याला व्ही सी सी आणि 0. ओके. ते झाल्यानंतर आपण ते पॉईंट आपण ड्रॉ केलं. पॉईंट एला दिला व्ही सी सी डिवायडेड बाय आर एल आणि पॉईंट नंतर एक्स ॲक्सिसवर जो व्ही सी सी पॉईंट दिला 12 व्होल्ट आणि त्याला तो कट ऑफ पॉईंट दिला आणि त्याला पॉईंट नंबर दिला बी. ओके. असे पॉईंट ड्रॉ केल्यानंतर काय करायचं? मग रेफर द कॅल्क्युलेशन फॉर गिवन सर्किट शोन लेफ्ट साईड ऑफ द फिगर 2.10. इट इज ए इज इक्वल टू ए 0 12 milliampere and B 12 minus 0 राईट. तर 2 कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळतात, पॉईंट ए आणि पॉईंट बी. तर पॉईंट एसाठी कोऑर्डिनेट्स काय 0 आणि 12 मिलीएम्पियर आणि बीसाठी आहे 12 व्होल्ट आणि 0. ओके. नंतर आता बघूया याच्यामध्ये काय. नाव आफ्टर ड्रॉईंग अ लोड लाईन, नंतर लोड लाईन ड्रॉ करायचं आहे 2 पॉईंटमध्ये. बिटवीन दिस 2 पॉईंट्स अँड ऑपरेटिंग पॉईंट क्यू इज लोकेटेड ॲट द सेंटर ऑफ द लोड लाईन. रेफर फिगर 2.10. तर काय करायचं? हे जे 2 पॉईंट आपण काढले ए आणि बी, त्याच्यातून काय एक लोड लाईन ड्रॉ करायची. 2 पॉईंटला काय करायचं? कनेक्ट करायचं. आणि त्याच्यातला जो मिडल पॉईंट आहे, तो मिडल पॉईंटला नाव द्यायचं क्यू. तो असणारे ऑपरेटिंग पॉईंट, दॅट इज क्वेश्चन पॉईंट. त्याला ऑपरेटिंग पॉईंट बोलतात, क्यू. क्लिअर. नंतर ॲट अ ऑपरेटिंग पॉईंट क्यू वी गेट अ फिक्स्ड डी सी बेस करंट व्हेन द इनपुट ए सी सिग्नल इज 0. तर ह्या क्यू जो पॉईंट आहे ऑपरेटिंग पॉईंट फिक्स पॉईंटला, तर आपल्याला फिक्स्ड डी सी बेस करंट मिळतं केव्हा? जेव्हा इनपुट ए सी सिग्नल काय असतं? 0 असतं तेव्हा. राईट. तर काय आपल्याला डी सी तर काय ऑपरेटिंग पॉईंटच्या तिथं जो आहे क्यू पॉईंट, तिथं फिक्स डी सी बेस करंट आपल्याला मिळतं. आणि तेव्हा काय असतं? जे ए सी इनपुट ए सी सिग्नल असतं तेव्हा 0 असतं. नंतर व्हेन ए सी सिग्नल व्हॅरीज बेस करंट व्हॅरीज अबोव अँड बिलो धिस ऑपरेटिंग पॉईंट. तर तेव्हा काय होतं? जर ए सी करंट व्हॅरी झाला तर बेस जो करंट आहे तो व्हॅरी होतो अबोव अँड बिलो द ऑपरेटिंग पॉईंट. ते ऑपरेटिंग पॉईंटच्या वर किंवा खाली काय होतं? वर आणि खाली काय होतं? व्हॅरी होतं. काय? बेस करंट जेव्हा ए सी सिग्नल व्हॅरी होतं तेव्हा. ओके. तर आता बघूया इफेक्ट ऑफ क्यू पॉईंट. तर फिगर इथं बघूया काय होतं ते. फिगर 2.11 shows the effect of incorrect biasing, that is incorrect position of क्यू पॉईंट. तर आता जे आपण काय दाखवलं आहे, आता ही 2.11 जे आहे तर इफेक्ट ऑफ क्यू, तर याच्यामध्ये काय होतं? तर आपण जर पोझिशन बदलली ऑपरेटिंग पॉईंटची क्यूची, तर त्याच्यामुळं तर इनकरेक्ट बायसिंग कशी इफेक्ट होते ते आपल्याला बघायचं. म्हणजे काय? फिगर 2.11 शो द इफेक्ट ऑफ इनकरेक्ट बायसिंग, that is incorrect position of Q point, and it shows what happened to the output signal if operating point is not
प्रॉपरली सिलेक्टेड. जर ऑपरेटिंग पॉईंट आपण प्रॉपर पॉईंटवर सिलेक्ट नाही केला तर त्याच्यामध्ये तर इनकरेक्ट बायसिंग कशी होते आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्किटमध्ये आउटपुट सिग्नल कसं मिळतं, काय होतं ते बघूयात. ओके, तर याच्यामध्ये बघा की कसे तर पहिल्या डायग्राममध्ये बघा सॅच्युरेशन पॉईंट लिहिला आणि नंतर कट ऑफ पॉईंट लिहिला आणि नंतर क्यू पॉईंट जर आपण याच्याजवळ कट ऑफ पॉईंटजवळ जर दिला तर आपल्याला काय मिळतं. आणि त्या पॉईंटवरनं बघा कसं आपण काय केलं, त्या क्यू पॉईंट जर हे केलं तर आपल्याला वेव कशी मिळते बघा. तर पॉझिटिव्ह हाफ सायकल इनपुट वेव आणि नंतर आपल्याला एक कर्व मिळतं आणि तो जो कर्व आहे तो आपण कशाची आपण लाईन काढून शेडेड काढलेला आहे. ओके, असं आहे पहिली कंडिशन, त्याला काय बोलतं. आणि जे इनपुट आहे, इनपुट सिग्नल, हे इनपुट सिग्नल इकडं आहे आणि जे आउटपुट सिग्नल जर तुम्ही बघू शकता तर आउटपुट सिग्नल काय होतं क्यू पॉईंटवरनं 0 आणि नंतर काय केलं वरती गेलं, नंतर खाली येऊन काय केलं त्याच्यामध्ये जे अर्धा जो स्पाइक्स आहे म्हणजे अर्धा जो निगेटिव्ह हाफ सायकलचा पोर्शन आहे तो कट होतो आणि त्यालाच काय बोलतात डिस्टॉर्शन. का होतं असं, तर क्यू पॉईंट व्यवस्थित जागेवर सिलेक्ट केला नाही म्हणून. ओके, नंतर नेक्स्ट कंडिशनमध्ये काय, कंडिशन बीमध्ये बघा काय होते. जर आपण क्यू पॉईंट सॅच्युरेशन पॉईंटजवळ घेतला आणि इनपुट सिग्नल आपण काय केलं दिलं तर जो पॉझिटिव्ह हाफ सायकलचा जो अर्धा पोर्शन आहे इनपुट सिग्नलचा तो काय होतो, तो जो आपलं लाईन आहे एक्स ॲक्सिस त्याच्याच्या वर जातो. राईट, इथं दाखवलेलं आहे. आणि नंतर काय होतं मग ते तेवढा भाग कटून जातो. आणि जर आपल्याला हे जर करायचं असेल काय आउटपुट बघायचा असेल तर आउटपुटचा तो वरचा जो पोर्शन आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलचा तो उडून जातो. म्हणजे तेवढं आपल्याला काय मिळतं डिस्टॉर्शन मिळतं आणि निगेटिव्ह हाफ सायकल आपल्याला आउटपुट व्यवस्थित येतं. हे कधी, जर क्यू पॉईंट हे जर सॅच्युरेशन पॉईंटच्या जवळ घेतलं तर. ओके, आणि नंतर जर क्यू पॉईंट हा सॅच्युरेशन आणि कट ऑफ पॉईंट जो आहे त्या लाईनच्या मिडलला जर घेतला आणि आपण जर इनपुट साईन वेव दिली तर आउटपुट आपल्याला काय मिळतं, अगदी अनडिस्टॉर्टेड आउटपुट मिळतं. ते फिगर सीमध्ये दाखवलेलं आहे 2.11च्या. ओके, तर बघूया याच्यामध्ये काय होतं. If Q point is not correct, then we get the distorted output which is undesired. जर Q point जर व्यवस्थित जागेवर आपण करेक्ट जागेवर जर माउंट नाही केला तर काय होतं आपल्याला डिस्टॉर्टेड आउटपुट मिळतं आणि अनडिझायर्ड आउटपुट मिळतं. ओके, आणि ते आपण डायग्राममध्ये ॲज शोन इन फिगर, तर आपल्याला फिगरमध्ये दिसत आहे फिगर ए आणि बीमध्ये. A and B where operating point is near cut off or saturation. आता फिगर एमध्ये काय आहे ए आणि बीमध्ये, तर फिगर एमध्ये आहे जो क्यू ऑपरेट पॉईंट घेतलं आहे ते कट ऑफ जवळ घेतलं आहे आणि फिगर बीमध्ये ऑपरेटिंग पॉईंट आहे सॅच्युरेशन पॉईंटकडे घेतलं आहे रिस्पेक्टिव्हली. राईट, तर त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं डिस्टॉर्शन मिळतं आणि ते आउटपुट आपलं अनडिझायर्ड आउटपुट आहे. ओके, नंतर द ट्रान्झिस्टर गोज इन टू कट ऑफ अँड सॅच्युरेशन विच प्रोड्युसेस द डिस्टॉर्टेड आउटपुट. जेव्हा ट्रान्झिस्टर कट ऑफ, जर आपण कट ऑफ रिजनजवळ कट ऑफ पॉईंटजवळ आणि सॅच्युरेशन पॉईंटजवळ ऑपरेटिंग पॉईंट घेतला तर काय होतं, जेव्हा ट्रान्झिस्टर कट ऑफ किंवा सॅच्युरेशनमध्ये जातं तेव्हा ते काय प्रोड्यूस करतं, डिस्टॉर्टेड आउटपुट प्रोड्यूस करतं. ओके, नंतर व्हेन इट इज नियर द सेंटर द आउटपुट सिग्नल इज अनडिस्टॉर्टेड ॲज शोन इन फिगर सी. जर तो पॉईंट जर ऑपरेटिंग पॉईंट सेंटरला जर असेल तर काय होतं, ते आउटपुट सिग्नल आहे ते आपल्याला अनडिस्टॉर्टेड आउटपुट मिळतं. ते आपल्याला फिगर सीमध्ये दिसतंय. ओके, तर असं आहे इफेक्ट ऑफ क्यू पॉईंट ऑपरेटिंग पॉईंट. ओके, तर अशा प्रकारे आपण काय बघितलं आता की ट्रान्झिस्टर लोड लाईन हा पॉईंट बघितलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये बायसिंग मेथड ऑफ ट्रान्झिस्टर बघूयात. ह्याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का लोड लाईनमध्ये
काही क्युरी असतील तर बिंदास विचारू शकता. ओके, स्टॉप करूया.